ओके, काल ह्या वाक्यापर्यंत झालेलं आपलं. बरोबर. आता हो ह्या बरोबर हो. ह्या वाक्याचा अर्थ कोण सांगेल? मी सांगतो, दुग्धम तू मधुरम भवती. दूध हम्म. तर मधुर आहे, गोड आहे. हा, दूध तर गोड असते. भवती म्हणजे असते. असते. असते, ओके. होय, असते. ओके. हा, असती म्हणजे आहे. आहे. हा, भवती म्हणजे असते, बरोबर. हा, तर पुढचं वाक्य बघूया. हे कोण वाचेल? माधुरी ते वाचल. कोणतं वाचायचंय ताई? तिसरं. कह मधुर कह मधुरम पकान्न खादती. पक्वान्नम. पक्वान्नम आहे का ते? हो. कह मधुरम पक्वान्नम खादती. अं, त्याचा अर्थ काय? मधुर पक्वान्न कोण खात आहे का, असा अर्थ आहे ना? कोण खातो? कोण खाते? गोड. कोण गोड पदार्थ खातो किंवा कोण गोड पक्वान्न खातो? खातो, अच्छा. खादती म्हणजे खातो किंवा खाते. हम्म. दोन्ही होऊ शकतं. ठीक आहे, आता पुढचं वाक्य बघूया. ह्याचा अर्थ हे कोण वाचेल? रोहिणीताई वाचा. मी वाचू का मॅडम? रोहिणी पुराणिक. हो वाचते. सह सदैव पाकगृहे तिष्ठती. अं, तो नेहमी स्वयंपाकघरात असतो. थांबतो किंवा उभे राहतो. हा, उभा राहतो. तिष्ठती बरं. म्हणजे उभा राहतो. हम्म. तो हा. नेहमी स्वयंपाकघरात उभा राहतो. हा, आता ह्या वाक्यामधलं कुठला शब्द विभक्तीमध्ये आहे सांगा बरं. मी सांगू? एक पाकगृहे. मिनिट, त्यांनी सांगू दे, त्यांना प्रयत्न करू द्या. पाक. पाकगृहे. 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 पाकगृह कोणती विभक्ती? हम्म. सप्तमी एक. एक वचन. बरोबर, अगदी बरोबर. हम्म. हा, हे वाक्य कोण वाचेल? मोरेश्वरजी वाचा. न अहम तत्र तिष्ठामि. याचा अर्थ काय होईल? मी तिथे उभा राहत नाही. अगदी बरोबर, मी तेथे उभा राहत नाही. तिष्ठामी म्हणजे उभे राहणार. उभे राहणे. हा. तिष्ठा म्हणजे उभे राहणे, तिष्ठामी म्हणजे मी उभे राहत नाही. थोडस ट्रिकी होतंय. मी नाही, काय माहिती का, वाचतो ताई. बालबोध मधला 5वा पाठ वाचला ना, तर हा. तो तुम्ही पक्का केला की तुम्हाला कुठल्याही वाक्यामध्ये तिष्ठती, तिष्ठामी, तिष्ठसी नाही, तुम्हाला तिष्ठामी नव्हे, कन्फ्युजन नाही तिष्ठामी होणार. नाही. नाही, तरी तिष्ठामीचं तरी नाही आलं. ताई काही शब्द हा. थोडे कठीणच चालले. हे कसं आहे ते, अहम नाही, पण आलं, न वाक्यरचना पण जी नाही आलं, मॅडम ही. तत्र पण आलं. हा, हे वाक्यरचना अशीच करणं आवश्यक आहे का? समजा आपण असं अहम न तत्र तिष्ठामि म्हणलं चालणार नाही का? तसंही चालतं. नाही, ते सोपं होतं, मराठीचे साधारण असंही असं माहितीये चालतं. का, मध्ये शब्द मागे पुढे झाले तरी चालतात, पण त्याचा अर्थ तोच होतो. हो आहे, म्हणजे सवय आपल्याला हा अशी असते ना. हे. मी सुरुवातीला आपण मी घेतो, तसं अहम न तत्र तिष्ठामि घेतलं तर. तसंही चालतं. चालतं ना, त्या दिवशी सरांनी सांगितलं की. हा, हे तुम्ही पण म्हणाला होतात की ते उलट सुलट जरी झालं तरी इंग्लिश मध्ये जसं हा, ऍक्टिव्ह पॅसिव्ह चालतं. होतं हा, तसं हा. काही इकडे फरक नाही पडत अशा तसं. अशा वाक्यात सवय नाही ना, तसं ऑड वाटतं जरा. ऑड हो. वाटतं. हा. असं असतं, ह्याची तुम्हाला हळूहळू सवय होऊन जाईल. मग नंतर तुम्ही त्या ऑर्डरने लावायचे. आधी कुठलं नंतर कुठलं. मराठीमध्ये बघा, मी तेथे उभे राहत नाही असं मराठीमध्ये येतं, पण इथे कसं येऊ शकतं उलट सुलट. हो, ते आहे म्हणून. हा. ठीक ठीक आहे, ओके. ओके, आपण पुढे जाऊया. ताई हे मी वाक्य वाचू कोण आता? मी वाचू वाचा. उषा. तर्हि कह तत्र वातायने तिष्ठती. ऐकू येते ना? हो, येतं. बोला. तर्हि कह तत्र वातायने तिष्ठती. तर कह कोण तेथे हा. खिडकीत हा, उभा राहतो. तिष्ठती. अगदी बरोबर. किंवा धन्यवाद. उभा आहे.
तिष्ठती म्हणजे उभा आहे किंवा उभा राहतो दोन्ही येतं. बर. तर कोण तिथे खिडकीत उभा आहे? मग कळलं? हे मग या ठिकाणी मग हे ऍडिशनल आलं का यामध्ये? तर मग का तरीही म्हणजे तर तर मग हा पण मग होतं. मग नाही लिहिला, नुसतं तर लिहिला तरी चालतं. अच्छा बरं. मग कसं काय हा, आलं पण इथे? मग कशामुळे आलं? असंही म्हणू शकता, पण नाही लिहिलं तरी चालतं. फक्त तर म्हणजे एक्झॅक्ट ट्रान्सलेशन केलं तरी चालतं. तर अच्छा कोण हा ते तिथे शब्दशःच खिडकीत उभा केलं. हा आहे? हा मी शब्दशःच केलं. हा, तिथं शब्दशः मला बरोबर आहे. हा ताई, एकच मिनिट ताई. देवी मॅडम तरीही हा तरीही बोल. असल्यावर तर मग तिथे असं असेल का? नाही तरीही. नाही, फक्त तरी म्हणजे तर. ओके ओके. हा, बोला, कोणी एक डाऊट एक विचारत असेल? विचारू का? एक हा विचारू. विचार. हम्म? तर्रीचा अर्थ म्हणून असा पण आहे, तर मग म्हणून का नाही तेथे खिडकीत उभा आहे असं नाही नाही नाही, तरीहीचा अर्थ इथे? म्हणून नाही. बर आता एव म्हणजे म्हणून, म्हणूनच. बर. कारण त्या शब्दार्थामध्ये तर्री म्हणजे तर किंवा म्हण असं दोन्ही अर्थ दिले होते. हा, पण तर मॅक्झिमम वापरला जातो अर्थ तर. बर बर. ओके ओके. हा ओके. हा, पुढच्या वाक्याला जाऊया आपण. मॅडम हा, अ, तिथे कोण उभा आहे याच्यामध्ये वर्तमान काळ येतो आणि कोण उभा राहतो याच्यामध्ये असं काळ सांगता येत नाही, वर्तमान आहे का भूतकाळ आहे का भविष्यकाळ आहे. नाही दोन्ही कसं आहे माहितीये का, तिष्ठती म्हणजे उभा असतो किंवा उभा राहतो दोन्ही येतं. तुम्ही दोन्ही कुठला एक लिहिलं तरी ते बरोबर आहे उत्तर. उभा राहतो किंवा उभा असतो दोन्ही सिंपल प्रेझेंट आहे. सामान्य हो, वर्तमान काळ. दोन्हीचा अर्थ एकच असं होतो. होतं ना? हा म्हणजे एकच अर्थ. वर्तमान काळ आणि सामान्य वर्तमान काळ ह्याच्यामध्ये फरक आहे ना आपल्या मराठीत. हो नाही, हो तसं तुम्ही मराठी हे सगळीकडेच. कम्पेअर करू नका. शब्दाचा अर्थ काय आहे? हम्म. हा म्हणजे तिष्ठती तुम्ही जे शिकवलंय त्यानुसार कोण उभा अ, असतो. आहे. हा, कोण उभा आहे किंवा उभा राहतो. हा म्हणजे मी दूध पितो हे जसं तुम्ही शिकवलं होतं, अहम हा दुग्धम पिबामी, तर हा मी दूध पितो पितो आलेलं आहे, तसं मग इथे उभा राहतो असं यायला हा, पाहिजे मग. एक म्हटलं ना, उभा राहतो किंवा उभा आहे दोन्हीचा हा अर्थ एकच आहे तिष्ठती म्हणजे. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. हा, पुढच्या वाक्याकडे जाऊया आपण. हे कोण वाचेल? आसावरीताई वाचा. अश्विनीताई तुम्ही वाचणार का? वाचा. हो. यः पत्रम लिखति सह तत्र तिष्ठति. जो पत्र लिहितो तो तेथे उभा आहे. असं उभा होईल. आहे किंवा उभा राहतो. उभा आहे किंवा उभा राहतो. हा जो पत्र तो लिहितो थांबतो. तो तिथे थांबतो किंवा उभा राहतो. ताई तो नाही चालत का इथं? यह म्हणजे तो नाही चालत ना? यह म्हणजे जो, जो. सह म्हणजे तो. अच्छा. हे ऑलरेडी शिकलेलं आहे तुम्ही. सह, पत्र म्हणजे जेव्हा, तसं यह म्हणजे जो. जो. लक्षात ठेवायला पाहिजे इकडे. हा. हो. सॉरी हा मॅडम, माझा म्यूट होता म्हणून मी वाचत काय होते, पण हरकत नाही, तुम्हाला ऐकू येणार. काय हरकत नाही. पुढचं वाक्य वाचा तुम्ही. हा हे 8वं वाचा आसावरीताई. हा. तत्र किम रामचंद्रः पत्रम लिखति. हा, ह्याचा अर्थ तेथे कसा होईल? तेथे रामचंद्र का का पत्र लिहितो? नाही नाही नाही, किम का पत्र लिहितो असं हं? नाही आहे. हं? काय तेथे रामचंद्र पत्र लिहितो काय तेथे किंवा रामचंद्र. एक्झॅक्टली अर्थ हा. केला शब्द टू शब्द तर तेथे काय रामचंद्र पत्र लिहितो. अच्छा, क्वेश्चन. हा, तेथे काय रामचंद्र पत्र लिहितो? कोण नाही किंवा चालत तेथे नाही का? रामचंद्र पत्र कोण लिहितो कोण काय नाही चालत असे ना? काय. ताई कोण नाही, त्याचा अर्थ कोण नाही होत का? किम म्हणजे तेथे काय.
काय किम काल पण सांगितलं तुम्हाला मी, किम म्हणजे काय. कह म्हणजे कोण. कह कह म्हणजे बरोबर. कोण हं? अच्छा अच्छा हा, हा तुम्ही हा किम असंही म्हणजे लिहू शकता की तेथे कोणते रामचंद्र कोणते आणि लिहितो काय. हा. कळलं. हो ठीक आहे काय ठीक तिथे रामचंद्र पत्र लिहितो असं पण होऊ शकतं. असं पण होऊ शकतं. हो, अगदी बरोबर. आहे. आता पुढच्या वाक्याकडे जाऊया आपण. मी वाचू का? वाचेल. पल्लवी. वाचा. न हि तत्र विजयकुमारः पत्रं लिखति. नाही नाही, तुम्ही चुकलात. नाही. आणि वाचा. न हि तत्र हम्म, तु हम्म, विजयकुमारः पत्रं लिखति. बरोबर. आता नाही तर करा. नाही तर तो विजयकुमार पत्र लिहितो. नाही, हे कसं होईल मग माहितीये का. न हा ही म्हणजे नाही, हा तेथे तर. तेथे तर हा, तेथे विजयकुमार तर पत्र लिहितो. लिहितो. अगदी बरोबर. हा हा. नाही मी तेथे मी तर असं केलं विजयकुमार होतं ताई. पत्र लिहितो. मी असं केलं हा, होतं, म्हटलं नाही तर ना. तिथे विजय कुमार पत्र लिहित आहे असं केलं होतं मी. नाही, मग ते लिहितो म्हणजे लिहितो. लिहितो सामान्य वर्तमान अच्छा काळाचे कंटिन्युअस हो. प्रेझेंट टेन्स नाही. म्हणजे हे असं आहे ना हे सगळे क्रियापद. हम्म लिहितो. हा 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 आता लिहित न आहे असं ही, नाही. हे कसं आहे माहितीये का. हम्म, फक्त न हम्म, म्हटलं तर नाही, हम्म, आणि न हम्म, ही म्हणजे नाहीच नाही, हम्म. नव्हेच. तेथे तर विजयकुमार पत्र अच्छा लिहितो. वरचा प्रश्न काय आहे, तिथे रामचंद्र पत्र लिहितो का असं विचारलं त्याने. तर खालचं जे हम्म. उत्तर आहे नाही, तेथे तर विजयकुमार पत्र लिहितो. अच्छा इथे वरच्या तूचा याच्यात अर्थ मध्ये काय घ्यायचा? तर घ्यायचा का? तर बरोबर. तर तू म्हणजे तर इथे, तर हो, ही नाहीये. नाही नाही नाही. आणि आणि न हीचा अर्थ नव्हे असं घेता येईल का? हा, नाहीच नव्हे. नाहीच, नव्हेच. हम्म. पण म्हणजे चला आपण म्हणजे एवढा खात्रीने वापरतो ना तर मग खात्रीने इथं सांगितल्यासारखं. नव्हे किंवा हा, नव्हे असं म्हणलं तर चालतं का? नव्हे म्हटलं तरी चालतं, नाही म्हटलं तरी चालतं. अच्छा हा हा ओके हा, ओके. ओके आता ह्या ठीक आहे 4 म्हणजे ठीक आहे. याच्यात वाक्यांमध्ये तुम्हाला काही डाऊट्स आहेत का. याच्यात ॲश्युरन्स आहे म्हणजे खात्री आहे त्याच्यात. म्हणजे हो, सर्टॅनिटी आहे. हम्म. बरोबर. हम्म. तर ह्या वाक्यांमध्ये काही डाऊट्स आहेत का कुणाला. नाही. नाही ना. चला आपण पुढे जाऊया. हम्म. 10वं वाक्य कोण वाचून दाखवेल. मी वाचू का मी ताई? तुम्ही ऑलरेडी वाचलेलं आहे, दुसऱ्यांना कोणाला तरी चान्स देऊया की. ठीक आहे, चालेल. अनघाताई तुम्ही अ, वाचा. मी वाचू का? मी वाचू का सुजाता? मी वाचू का सुजाता मॅडम? वाचा. हा थांबा वाचते. एक मिनिट, सुजाताताई वाचतायत. वाचा सुजाताताई. लेन स्नानम करो. नाही, तुमचा आवाज कट झाला. मी वाचू का यह अनघा? शी यह शीतेन जलेन स्नानं करोति सः हा स्वस्थः भवति. हा, जो ह्याचा अर्थ काय. थंड पाण्याने स्नान करतो तो आरोग्यदायी राहतो किंवा स्वस्थ राहतो? हम्म हम्म. असतो जो थंड पाण्याने असतो पण स्नान चालतो ना. करतो तो स्वस्थ राहतो, किंवा आरोग्यदायी म्हणण्यापेक्षा स्वस्थ राहतो. स्वस्थ हा मराठी पण शब्द आहे. मराठी पण आहे हो. पण हम्म. असतो म्हणलं तर भवती म्हणजे असतो ना. तो भवती स्वस्त म्हणजे असतो असं असतो पण किंवा आपण म्हणतो ना. होतो. असतो हा हा किंवा होतो हा मग इथं आपण असतो म्हणलं तर चालू शकेल ना. चालू शकेल. किंवा भवती हम्म म्हणजे ऍक्च्युली होतो असं लिहा तुम्ही इथे. तो असतो असं म्हणतो ना, तो तो स्वस्त असतो किंवा असं थंड पण आपण पाण्याने आंघोळ म्हणतो ना. करतो तो स्वस्थ होतो. हम्म अ, हम्म. ठीक आहे. मॅडम, होतं हा, म्हणजे ते परत म्हणजे भूतकाळ झाला ना. असतो आपण बोली म्हणतो ना ते. मॅडम, बोली मराठीमध्ये जर का आपण अनुवाद केला तर जो थंड पाण्याने आंघोळ करतो तो निरोगी असतो.
चालतं ना. हा स्वस्थ म्हणजे घेतलेली निरोगी असते. हा, हे बरोबर स्वस्थ म्हणजे सांगितलं. निरोगी पण होतो. अर्थ समानार्थी हे शब्द आहेत दोन्ही. हा म्हणजे ते जरा हम्म. थोडं बोली मराठीमध्ये आपल्या नेहमीच्या मराठीमध्ये आपण म्हणू. चालेल ना. स्वस्थ म्हणजे स्वस्थ आणि निरोगी दोन्हीचा अर्थ एकच आहे. बर बर. बोली आणि पुस्तकी पण निरोगी चालू शकते ऍक्च्युली, नाही चालू का? शकतं. हो हो. हा. हम्म. Thank- चला हा वेलकम. चला पुढच्या ताई वाक्याकडे वळूया. याच्यामध्ये ताई याच्या वरच्या वाक्यामध्ये हा शीते केले ना विभक्ती द्वितीय आहे ती का? नाही तृतीय आहे. तृतीय आहे का? हा पाण्याने. नाही, हम्म. अच्छा, ने न आलं की, अच्छा. हा थंड पाण्याने. आता ते पाण्याने असल्यामुळे थंड सुद्धा तृतीयमध्ये जातं. शीतेन होतं. हा. हम्म, त्याची हम्म. विशेषण सुद्धा तृतीयेत जाते. अच्छा विशेषण. नाही, हा आता हेच वाक्य मी जर मराठीत वाचू दिलं असतं आणि सांगितलं असतं संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करा, तर ते तृतीयेमध्ये करणं समजलं नसतं कदाचित. नाही ते जमलंच नसतं आपल्याला ते. होय नाही होय आम्हाला माहित नव्हतं. हे बघा शीतम जलम. ओके हे नॉर्मल हम्म. शब्द आहेत दोन्ही. शीत म्हणजे गार आणि जलम म्हणजे पाणी. मग पाण्याने म्हटलं तर मग जलेन होतं. मग त्याचं हम्म. विशेषण शीतम ते शीतेन होतं. अच्छा, अच्छा. हम्म. हे आम्हाला आज नवीन कळालं, म्हणजे हा बरोबर आहे कळलं. बरोबर आहे बरोबर आहे. शीतेन जलेन विशेषणाला पण विभक्ती लागेल. हा हो. विभक्ती द्यायची. ते पण तृतीयेत विभक्ती. जातं. पण तुम्ही त्यावेळेला काय करायचं. ओरिजिनल शब्द काय आहे. जलम आहे शीतम आहे. मग हं, हं. जलेन अच्छा. म्हणजे की पाण्याने. मग त्याचं विशेषण पण तृतीय असं तुम्ही लावलं ना की तुम्हाला बरोबर कळेल. हं, हं. ओके. हे इथेच हिंदीमध्ये लगेच लक्षात होत आहे. ठंडे पाणी से, थंडा पाणी से असं नाही म्हणणार, ठंडे हा पाणी से असं. हा हा. हा होय. मॅडम मी चला आता वाचू का? कोण मी असेल? वाचू का सुषमा? मी वाचू हा, मॅडम, मी वाचा वाचू का? सुषमाताई. थांबा सुषमाताई वाचतायत. अरे असंच आहे आता. रामः तु कूपस्य जलेन प्रातःकाले स्नानं करोति. रामा तू विहिरीच्या पाण्याने सकाळी स्नान करतोस. राम तर 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 राम हा तर, तर तू तू म्हणजे म्हणजे तर. तर करतो. विहिरीच्या पाण्याने आंघोळ करतो. हम्म. करतोच पाहिजे इथे ऍक्च्युली. करतो. ठीक आहे. पुढचं वाक्य कोण वाचेल? शैलजाताई तुम्ही वाचा. ताई, हम्म. या वाक्यात तर कसं आलं? राम तर, तू म्हणजे तर का? बरोबर. तू पश्चात म्हणजे तर. हम्म. वाचा. पश्चात सभाजन कोष्टम अध्यार्थनार्थ गच्छति. अध्ययनार्थम. अध्ययनार्थम गच्छ अध्ययनार्थम गच्छति. हम्म. नंतर तो नंतर तो दिवाणखान्यात अभ्यासासाठी जातो. अगदी बरोबर. इथं तो अध्यारूत आहे. नंतर दिवाणखान्यात अभ्यासासाठी जातो. आता पुढचं वाक्य घेऊया. हे कोण वाचेल? अश्विनीताई वाचा. अभ्यासास हा, एक जातो मिनिट, असं एक म्हटलं तरी मिनिट, चालेल. म्यूट मी केलंय. वाचू का? अश्विनीताई मी वाचा. म्यूट केलंय. तत्र उपवने बालकः क्रीडति, म्हणजे तेथे बागेत मुलगा खेळतो. बरोबर. अगदी बरोबर. तत्र म्हणजे थँक्यू. तिथे ऍक्च्युली. तेथे बागेत मुलगा खेळतो. ओके. ओके. हा आता या 4 वाक्यांमध्ये कुणाला काही डिफिकल्टीज आहेत का? ताई, हा मराठीमधून संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करायचे वाक्य जास्त येऊ देत, म्हणजे त्याची प्रॅक्टिस जास्त होईल आणि समजायला सोपं पडेल नाही हे प्रॅक्टिसने. काय कारण तो माहितीये का? हा तक्ता अभ्यासक्रम आहे. हा काय. इन्स्टिट्यूशनचा अभ्यासक्रम आहे हो हो. आणि तो जसा आहे तसाच आहे आम्ही तुम्हाला देतोय. हा मला एक शंका आहे, हा अश्विनी, की आपण हे पश्चात सभाजन कोष्टम म्हणलंय ना इकडे, तर हा दिवाणखान्यात किंवा दिवाणखान्यामध्ये मग त्यावेळी मग आपण सप्तमी वापरतो ना, एकवचन. सभाजन हो. कोष्टे असं नाही होणार.
नाही, सभाजन कोष्ठे पण होईल किंवा इथं कसं आहे माहितीये का, अध्ययनार्थम म्हणजे अभ्यासासाठी, म्हणून इथे पण सभाजन कोष्ठम आलेलं आहे. अच्छा, इथं साठी आलेलं आहे म्हणून मग आपण दिवाणखाना असंच म्हणलंय नुसतं त्याला. दिवाणखान्यात आपण इथे असं करायचं, पण सभाजन म्हणताना कोष्ठस्य असं का नाही झालं? पश्चात सभाजन कोष्ठस्य अध्ययनार्थम गच्छति म्हणजे तेथे जातो ना तो. एक सा होईल मिनिट, ना ते. एक मिनिट थांबा. कोष्ठस्यचं विभक्ती काय होईल, अर्थ काय होईल सांगा बरं. दिवाणखान्याच्या दिवाणखान्याच्या किंवा खूप जण माहित चालू आहे त्याच्यामुळे आवाज येत नाहीये. कुणाचा आवाज येत नाहीये? अनेक आवाज तुम्ही आहेत. जसं स्पष्ट येत नाहीये तुमचा आवाज, बाकी सगळ्यांचेच आवाज येत आहेत मध्ये मध्ये. तुम्ही आणि जसं म्हणूनच 11 म्हणताय, तुम्ही जरा सगळ्यांनी गप्प बसा कृपया. सभाजन गोष्टस्य म्हणजे दिवाणखान्याचा, मग ह्याचा अर्थ टोटली बदलून जाईल. दिवाणखान्याचा अभ्यासासाठी जातो म्हणजे काय होईल? नाही, चुकीचं असं होईल होणार ना हे नाही का? वाक्य. नाही, ते योग्य हो, नाही. आलं असं नाही लक्षात होणार आलं. का? आपल्याला ताई दिवाणखान्यात पश्चात पाहिजे ना. ताई पश्चात सभाजन कोष्ठेन अध्ययने गच्छति असं नाही होऊ शकत तृतीयामध्ये? कोष्ठे म्हणजे काय सांगा? कोष्ठेनं कसं काय? आहे? नाही, एक मी मिनिट, जस्ट त्यांना उत्तर 11 देते. सारखं 11 मध्ये जसं केलंय ना तसंच मी हे केलं. किंवा कोष्ठस्य होईल का? नाही नाही, ऐका ना, कोष्ठेनचा अर्थ काय होईल? म्हणजे दिवाणखान्यात म्हणजे दिवाणखान्यात कोष्ठे, अभ्यासासाठी जातो. करेक्ट, पण दिवाणखान्यात ही कुठली विभक्ती आहे आणि ती कशी करायची सांगा बरं. आता हे कोष्ठस्य केल्यामुळे तृतीया नाही होणार का ते? नाही, कोष्ठस्य तर नाहीच होणार. षष्टी येते सेवन. मी का म्हणतोय, मी 11व्याची अनालॉजी समजून बोलतोय असं. नाही 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 नाही, तसं 11व्याचा अर्थ वेगळा आणि 12व्याचा अर्थ वेगळा आहे. समाजन कोष्टम म्हणजेच दिवाणखान्यात ना, मग त्याचं आणखी कोष्टेन कसं काय करता येईल? कोष्ठे, गेलेलं नुसतं म्हणजे कोष्ठे, पाण्याने. समाज कोष्टेन म्हणलं तर ते नुसतं कोष्ठे होईल का? नुसतं कोष्ठे होईल का? आता ऐका कृपया. सभाजन कोष्ठे लिहिलं तरी चालतं, कोष्ठम म्हटलं तरी चालतं. ओके. येस. ओके, थँक्यू. ओके. मग तरी सुद्धा ते अध्ययनार्थच येणार का अध्ययने होईल? अध्ययनार्थ म्हणजे अभ्यासासाठी. मग ते नुसतं अध्ययने आलं तर त्याचा अर्थ काय होतो? नाही, अभ्यासात होते मग अध्ययने म्हणजे. अध्ययने म्हणजे अभ्यासात. अभ्यासासाठी जातो तो. मध्ये किंवा असं तो अभ्यासासाठी जातो. बरं, ठीक आहे, थँक्यू. ओके, पुढचं अध्ययने वाक्य म्हणजे घेऊया. काय होते म्हटलं तर ताई? अध्ययने म्हणजे काय होतं म्हटलं? अध्ययनात असं होतं, सप्तमी एकवचन. नाही, अध्ययने म्हटलं तर काय होतं म्हटलं तुम्ही? अभ्यासात असं होईल ते. सप्तमी एक वचन होईल ते अभ्यासात होईल. अभ्यासात जातो असं होईल का? असं होईल ते. ते चुकीचं होणार ना. बरोबर. मी तसंच लिहिलं होतं, अभ्यासास नंतर दिवाणखान्यात नाही, अभ्यासात जातो अभ्यासात नाही, असं लिहिलं होतं. अभ्यासात होईल ते. अभ्यासात पण नाही, अभ्यासात होईल ते. तो कीर्तीताई पुढचं वाचा. हो ताई, वाचते. त्वं न क्रीडसी बालकेन सार्धम. त्वं म्हणजे तू, बालकेन म्हणजे मुलाबरोबर, सार्धम म्हणजे बरोबर. तू मुलाबरोबर खेळत नाहीस. बरोबर, तू मुलाबरोबर खेळत नाहीस का? इथं का हे अध्यारूत आहे. ओके. किम असं दिलेलं नाहीये त्यांनी, पण क्वेश्चन मार्क म्हटलं की काय किंवा किम हे समजायचं आपण की तिथं आहे. ओके. ओके.
आता हो. ह्यातलं बालकेन ही कोणती विभक्ती आहे? बालकेन म्हणजे तृतीया तृतीय एकवचन एकवचन. आहे का? बरोबर, करेक्ट. आता 15वा कोण वाचेल? मी वाचते. वाचा. सायंकाले भ्रमणम मॅडम सॉरी स्वाध्यायाय. एकच मिनिट. हा ह्या बालकेंमध्ये तृतीय आहे कसं तुम्हाला समजलं? मी नाही, मला तुम्हाला कसं परवा समजायला हवं. सांगितलं आठवतंय? थांबा जरा, सगळ्यांनी म्यूट करा स्वतःला कृपया, म्हणजे मी उत्तर देऊ शकेन. इथं परवा पण मी तुम्हाला एका होमवर्क दिलेलं ना, त्याच्यामध्ये सांगितलेलं रामेण सार्धम किंवा रामेण सह गच्छामी. आठवतंय? तर सार्धम किंवा साकम किंवा सह आलं तर जो कर्ता आहे तो तृतीय, म्हणजे कर्ता नाही, तो जो कोण आहे मुलासोबत सोबत असा शब्द आला की तो तृतीयेत जातो. अच्छा अच्छा, ओके ओके, असं काहीतरी बोलला होता, खरं आहे, पण ते आठवलं हा नसतं मला. हा हा, तो सोबत ओके आलं ओके की तो तृतीयेत जातो. ओके ओके, सवय व्हायला पाहिजे ते समजण्याची. हो हो बरोबर, वेळ लागेल पण ना, सोबत कळेल आलं तुम्हाला की हळूहळू. सोबत आलं की मग तृतीय एकवचन लावायचं काय? सोबत ज्या तृतीय एकवचन. शब्दाला असेल ते. हो हो. हा हा. एकदा विभक्तीबद्दल परत एकदा सांगा ताई. हो ते नंतर येणार आहे, प्रत्येक पाठात वेगवेगळी विभक्ती येते. कसं आहे माहितीये का, तुम्हाला देवः जे हा विभक्ती आहे ना, त्याचा अर्थासकट दिलेला आहे तुम्हाला मराठीमध्ये. नाही, असं जे शॉर्टकट सांगताय ते चांगलं आहे, की सोबत आलं की तृतीया, असं काही काही जे हिंट असतील त्या जर सांगितल्या तर बरं राहील. हा, ते जसं जसं वाक्य येईल ना तसं तसं तुम्हाला सांगत जाते. तुम्ही लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा, आणि तुम्हाला कधी डाऊट्स आहे तर विचारा, आम्ही आहोत सांगायला. ठीक आहे. आता हे 15वं वाक्य कोण वाचेल? मी वाचू मी का? वाचणार आहे ना. गीताताई वाचा. हा. सायंकाले भ्रमणं स्वास्थ्याय लाभप्रदं भवति. संध्याकाळी फिरायला जाणे स्वास्थ्यासाठी लाभदायक असते. फिरायला जाणे नाही, फिरणे. फिरणे संध्याकाळी फिरणे तब्येतीसाठीच लाभदायक असते. लाभदायक असते, किंवा स्वास्थ्यासाठी म्हटलं तरी चालतं. जाणे म्हणजे गच्छाल असतं ना मग. तसं. हा हा. ओके. आता ह्यातलं काही डाऊट्स नाही आहे ना तुम्हाला दोन वाक्यामध्ये? ताई एक मॅडम विचारू सायंकाली मी? पण सप्तमी मॅडम एकवचन झालं ना, काय म्हणजे झालं? संध्याकाळी मध्ये. हा. हो, संध्याकाळी सप्तमी म्हणजे एकवचन. सायंकाळी. सप्तमी एकवचन आहे. हा. ताई एक म- विचारू? तर्हीचा अर्थ तर्हीचा अर्थ पण तर आणि तूचा अर्थ पण तरच आहे का? हो. आणि इथं आता स्वास्थ्य म्हणजे चतुर्थी एकवचन लागले ना स्वास्थ्याला. हो हो, म्हणजे चतुर्थी एकवचन. स्वास्थ्यासाठी असं होतं ना हो हो ताई? हो बरोबर, चतुर्थी बरोबर एकवचन. बरोबर. मॅडम हा. म्हणजे सायंकाळे काले म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की ज्या वेळेला वेळ असते त्यावेळेला सप्तमी वापरायची, म्हणून ते सायंकाले झालंय का? सायंकाले, हो. म्हणजे सप्तमी वेळ वेळ दर्शक आहे वेळ ते. सुचवते, हो. स्थान आणि दर्शक. संध्याकाळच्या वेळी. हा, आणि स्वाध्याय जसं तुम्ही म्हणलात ती चतुर्थी एकवचन. साठी. बर साठी. बर. देवीताई, आम्हाला तुम्ही ते म्हणजे आता हे म्हणले ना जसं की आता की प्लेस किंवा टाइम याप्रमाणे विभक्ती बदलतात, तर ते त्यावेळी आम्हाला सांगाल का? प्लेस किंवा काय असतं ते जरा प्लीज. हो चालेल ना, किंवा नक्की सांगू. टाइम असं म्हणजे. हा, कारण चालेल. त्यामध्ये पण थोडं
कारण विभक्तीकडे लक्ष गेलं की इकडे लक्ष जात असं थोडस होतं म्हणजे चालेल म्हणून. चालेल, पण मी हम्म, एक्सपेक्ट हम्म. करेन की तुम्ही प्रयत्न करावे आणि तुम्ही सांगावं. जर डाऊट आलं तर मग आम्ही आहोतच. ओके, हा हा. नाही पण ठीक ते आहे. हे बघितलंच नाहीये, टाइम आणि प्लेसचं कुठली विभक्ती आहे ते नाही बघितलेलं. ते हा बघायला नाही, लागेल म्हणून ना म्हटलं म्हणजे. जी विभक्ती आहे ना ती आधी तोंडपाठ करा, समजून घ्या. हा हा. म्हणजे मग ओके. तुम्हाला हे सगळे वाक्य त्या बेसवर आहेत, विभक्ती बेसवर. हो 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 बरं. ओके. चालेल. हा ओके ओके थँक्यू. चल. एक विचारू का? जरा वेगळंच हे आहे हा की शब्द पण चालवायला सांगितला होता ना, जसं पुष्प, पर्ण, वन आणि गृह हम्म शब्द. तर ते गृह करताना गृहे न होईल ना, गृहेण न हो. लागेल ना. हा आणि न न हा गृहस्य निमित्तानं. गृहयोः गृहाणाम न येईल ना तिथे. हो हा हा, एवढंच. हा. हा. बरोबर. आता हे कोण वाचेल? हे पूर्ण वाचून दाखवा. मी वाचू? मी वाचू का? हा वाचा. ताई मगाशी हा मी 15वं वाचते वाक्य ना. ताई वाचत होती. मी वाचू का? अच्छा वाचा वाचा, लवकर वाचा. ओके. हे अहम संपत आवाम वयम त्वं युवाम यूयम सहा तौ ते सा ते ताः तत् ते तानि रामः रामौ रामाः. आता हे सगळं काय आहे माहितीये का? अहम आवाम वयम हे तर तुम्हाला माहिती आहे. हो हो हो. हो हा. हम्म. आणि त्वम सर्व नाही. एक युवाम वचन पण द्विवचन, माहिती आहे. एक वचन हो. द्विवचन बहुवचन. हं. तसंच सह, हम्म. सह एक वचन, तौ द्विवचन, ते हो बहुवचन. बहुवचन. हम्म. आणि ते पुल्लिंगी आहे सह. हा आणि सा हे हो. स्त्रीलिंग. सा हे स्त्रीलिंगी आहे. हा अच्छा ती म्हणायचं असेल तर मग सा म्हणायचं. हा ओके. हा हा सा बालिका असं म्हणायचं असेल, ती मुलगी, हम्म. तर सा बालिका असं येतं. हा हा हा. ओके. तर ते मुलीसाठी द्विवचन आहे, स्त्रीलिंगीसाठी. हम्म. आणि ताहा हे बहुवचन आहे. ओके. आणि तत् म्हणजे त्या हे मुली, नपुंसकलिंग. त्या मुली हा असं म्हणायचं असेल की ताहा, त्या ताहा मुली असं म्हणायचं असेल बालिकाहा, ताहा, ताहा ताहा बालिका हा. बालिकाहा. हा. अच्छा ओके. आणि तत् हे नपुंसकलिंगी आहे. हम्म. एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. तत् ते तानी. हा मग ह्याचा अर्थ काय तत्ते तानी? म्हणजे तत् तानी म्हणजे पुष्पानी, ते, म्हणजे तानी तानी म्हणजे पुष्पानी. नपुंसकलिंगी भरपूर, म्हणजे बहुवचन असलेले. हा हो हो पण म्हणजे नाही जसे अर्थ काय तत्ते तानीचा अर्थ काय? ते तत् म्हणजे हम्म. ते हा ते फूल, आणि ती ते दोन सर्व असं फुलं ते आणि तानी ती म्हणजे आणखी ते फुलं. सर्व. हा हा अनेक फुले. अनेक फुले असं तानी होईल. तानी पुष्पाणी. तानी पुष्पाणी. तत् पुष्पम. आणि हा हे बहुवचन तानी पुष्पाणी. अच्छा ओके थँक्यू. हा. आणि हे ओके. तर तुम्हाला झालेलं आहे, रामः रामौ रामाः. हो हो हो. हा. तर हे प्रथम लक्षात ऐक. ठेवा. हे तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, पण तुम्ही हे लक्षात ठेवा, तुमच्या पाठात आहे. एकच हो मिनिट हो. ताई. हे तत् हा पुष्पम पहिल्यांदा म्हणालात ना हे आलं ना, ताई? एक मिनिट. पहिल्यांदा हा. वर उत्तम पुरुष, मध्यम पुरुष, मग हे प्रथम पुरुष आलं खाली हा नाही हो नाही. हो तिसरी ओळ. हा आणि हे सा ते तहा म्हणजे हे प्रथम एक पुरुष आलं. पुरुष वचन, नाही एक इथे. वचन, द्विवचन, सा बहुवचन. ते हा तहाचे सा ते ते तहा. प्रथम ओके. पुरुष मध्ये आलं ना. पुरुष सा नाही, ते म्हणजे देवीताई क्रियापद नाही आहे. हा देवीताई सगळ्यांना म्यूट करून पुन्हा सगळ्यांनी बाकीच्यांनी म्यूट करून फक्त तुम्ही बोलाल का? आणि पुन्हा एकदा सांगाल का? मी बाकीच्या खूप प्लीज रिक्वेस्ट कोणी केली. काही सांगू नका, कारण मग इतकं गोंधळ होतोय की काय देवीताई काय सांगतात तेच कळलं नाही मला. स्वतः कृपया सगळ्यांनी म्यूट करा. हा आता सुजाता ते तुम्हाला काय डाऊट होता ह्याच्यामध्ये? आता एक वचन बहुवचन असं असताना पुन्हा काय काय वेगळंच सांगायला लागले, उत्तम पुरुष, हे पुरुष, ते पुरुष, मला म्हणजे गोंधळलेच मी. म्हणून पुन्हा नाही नाही, एकदा हे गोंधळू नका. टेबल. बालबोध मध्ये तुम्हाला झालेलं आहे, अहम आवाम वयम झालेला आहे. हो त्वम युवाम युयम पण झालेलं आहे.
झालेलं आहे बरोबर ना? हो हो हो. हा, आता सह म्हणजे तो, सहच हे एकवचन, द्विवचन, बहुवचन रूप आहे, सहतवते. ओके. आणि स्त्रीलिंगी सा ते ता हा आहे, एकवचन, द्विवचन, बहुवचन. आणि नपुसकलिंगीचं तत ते तानी हे नपुसकलिंगीचे रूप आहेत, एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. हा, कळलं. ओके. कळलं ना? हा. हो. आता पुढे हे जे आहे ना, हे सगळे तुमच्यासाठी होमवर्क आहेत. हे प्रयत्न करायचे आणि मग नंतर उद्या तुम्ही प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाठ दिला जाईल. हे एक आणि हे जे काय आहे ना पुढचे अभ्यास, हे सगळे तुम्ही आणि हे जोड्या जोडवा, हे सगळे तुम्ही अभ्यास करायचे. तुम्ही स्वतः अभ्यास करायचा आणि मग तुम्हाला उत्तर दिली जातील. ठीक आहे? ओके. मग आता तुम्ही त्याची PDF पाठवता का? आता नाही, उद्या सर पाठवतील. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करा आधी आणि नंतर मग काही डाऊट असतील तर पुढच्या क्लासमध्ये विचारू शकता. नाही याचं म्हणजे जोड्या जुळवा आहे, ताई, याचं PDF जोड्या पाठवता जुळवा का? आहे की हे आहे वाक्य बनवा लिहिलंय ना वर? नाही, हे एक मिनिट. हा, अभ्यासात एक एक योग्य शब्द घेऊन वाक्य बनवा. तेच म्हटलं, जोड्या जुळवा म्हटलं म्हणून विचार. नाही. हा, हे जे काय आहे तिन्ही होमवर्क आहेत. तिन्ही होमवर्क तुम्ही लिहायचे, प्रयत्न करायचे. डाऊट्स असतील तर पुढच्या पाठात विचारायचे. कालचा आणि परवाचा YouTube वर टाकू शकाल का? नाही, टाकलेलं आहे ना सरांनी. नाही, कालचा आणि परवाचा नाहीये. विचारूया सरांना. हा, ओके. ताई मागचं दाखवा ना अजून. ताई, याच्या आधीची स्लाइड करा ना. एक एक करून बोला ना कृपया. याच्या आधीच दाखवा ना होमवर्कचं. हे प्रश्नपत्रिका ही दिली नव्हती आपल्यास, तो PDF मध्ये असतो का? हे प्रश्न PDF मध्ये आहे ना हे सगळे. अच्छा, ते PDF मध्ये बघायचं ना प्रश्न करायचा, अभ्यास करायचा. आणि तुम्ही PDF मध्ये आहे. कळलं? तुम्ही हे प्रश्न आहेत त्या PDF मध्ये, ह्याची उत्तर लिहायची. ताई, मी शिस्तीत नेहमी विचारतो, हात वरती करतो, मला कोणी विचारतच नाही, म्हणून मग मध्ये बोला. मध्ये बोलायला लागतं आणि मग तो केऑस होतो सगळा. हा, विचारा ना तुम्ही. याच्या आधीची 10 मिनिटापासून मी तेच वाट बघतोय कधी माझी टर्न येईल म्हणून. त्याच्या सांगा. आधीची स्लाइड जरा. ते तुम्ही एकवचन, द्विवचन सांगितलं होतं, ते तत ते आणि तानी. तर ते तत म्हणालात तुम्ही, ते तत्पुष्पम, जसं एक वचन झालं तेच, आणि तसं ते काय येईल मग पुष्पचं?